नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण पुणे DCC बँक भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, डॅश ही भारताची मध्यवर्ती बँक आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पहा भारताची मध्यवर्ती बँक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, पैशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावित असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, मध्यस्थ। तर पैशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका मध्यस्थ ही भूमिका बजावित असतात। प्रश्न क्रमांक तिसरा, प्रामुख्याने डॅश या बँका व्यापार व्यवसायासाठी खेळते भांडे पुरवतात। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, व्यापारी बँक। तर प्रामुख्याने व्यापारी बँक या पहा व्यापार व्यवसायासाठी खेळते भांडे पुरवत असतात। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कशाचा विनिमय बँकाच्या कार्यामध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे या गोष्टीचा पहा विनिमय बँकेच्या कार्यामध्ये समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 5, पतपत्र लेटर ऑफ क्रेडिट मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधेल? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा विनिमय बँक। तर पतपत्र मिळवण्यासाठी आयात व्यापारी या विनिमय बँक या बँकेकडे संपर्क साधेल। पुढचा प्रश्न, आयात निर्यातीच्या व्यापारास मदत करणे हे डॅश या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट होय। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विनिमय बँक। तर आयात निर्यातीच्या व्यापारास मदत करणे हे विनिमय बँक या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे किंवा होय। पुढचा प्रश्न, नोकरदार व मध्यमवर्गीय यांच्यामध्ये बँकेचे डॅश प्रकारचे खाते अधिक लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बचत खाते। तर नोकरदार आणि मध्यमवर्गीय यांच्यामध्ये बँकेचे बचत खाते कोणते आहे? बचत खाते या प्रकारचे खाते हे सर्वाधिक लोकप्रिय आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या खात्यामध्ये बँकेच्या कार्यालयीन वेळेत कितीही वेळा पैसे ठेवता येतो अगर काढता येतो तर त्या खात्यास डॅश असे म्हणतात? तर त्या खात्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 चालू खाते। काय म्हणतात? चालू खाते असे म्हणतात। पुढचा प्रश्न, डॅश या प्रकारच्या खात्यात ठराविक रक्कम दरमहा जमा केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा संचित ठेव खाते। तर संचित ठेव खाते या प्रकारच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम दरमहा जमा केली जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बँकेच्या एकूण ठेवीत सर्वाधिक भाग डॅश या खात्याचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा चालू खाते। तर बँकेच्या एकूण ठेवीत सर्वाधिक भाग हा चालू खाते या खात्याचा असतो। पुढचा प्रश्न आहे, डॅश या बँका शेतीस दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भूविकास बँका। तर भूविकास बँका या बँका शेतीस दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात। पुढील प्रश्न, डॅश या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा चालू खाते। तर चालू खाते या प्रकारच्या खात्यावर किंवा ठेवीवर बँका व्याज देत नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुणे जिल्ह्यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूया। तर पहा, डॅश या तालुक्यात हरभऱ्याचे पीक जास्त घेतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा इंदापूर। तर इंदापूर तालुक्यामध्ये हरभऱ्याचे पीक हे जास्त घेतात।
पुढचा प्रश्न, डॅश येथे स्कूटर व रिक्षाचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, चिंचवड. चिंचवड या ठिकाणी स्कूटर व रिक्षाचा कारखाना आहे. नेक्स्ट आहे, डॅश येथे पेन्सिलिन व मोटारी तयार करण्याचे कारखाने आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 पिंपरी. पिंपरी या ठिकाणी पेन्सिलिन आणि मोटारी तयार करण्याचे कारखाने आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॅश तालुक्यात सारोळे येथे कागद कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भोर. तर भोर या तालुक्यामध्ये पहा, सारोळ येथे कागद कारखाना आहे. नेक्स्ट, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्यात ऊसाचे पीक जास्त होते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. म्हणजेच पहा, पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यात ऊसाचे पीक जास्त होते. तर पहिला आहे बारामती व इंदापूर, दुसरा आहे आंबेगाव आणि तिसरा आहे हवेली. या तिन्ही तालुक्यामध्ये ऊसाचे पीक हे जास्त होते. पुढील प्रश्न, डॅश तालुक्यात तळेगाव येथे काच, सामान व थर्मस बनवण्याचे कारखाने आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मावळ. तर मावळ या तालुक्यात तळेगाव येथे काच, सामान व थर्मस बनवण्याचे कारखाने आहेत. नेक्स्ट, पुणे जिल्ह्यात ज्वारीचे पीक डॅश या तालुक्यामध्ये जास्त होते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, यापैकी सर्वच. म्हणजेच इंदापूर व दौंड, दुसरा आहे शिरूर व बारामती आणि तिसरा आहे पुरंदर. या तिन्ही पहा तालुक्यामध्ये ज्वारीचे पीक हे सर्वात जास्त होते. पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आंबेमोहोर, मुळशी तालुक्यातील कमोद व जुन्नर तालुक्यातील जिरेसाळ डॅशसाठी प्रसिद्ध आहे. तर जिरेसाळ हे पहा ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ. कशासाठी? तांदूळ याच्यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे, डॅश येथे मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर. भीमाशंकर येथे पहा मोरासाठी मयुरेश्वर हे अभयारण्य आहे. पुढील प्रश्न, डॅश येथील वनात शेकरू ही मोठी खार आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 भीमाशंकर. भीमाशंकर येथील वनामध्ये शेकरू ही मोठी खार आढळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात डॅश तालुक्यात वने आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 1 व 2. म्हणजेच पहा, पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पहिला आहे हवेली आणि दुसरा आहे पुरंदर या तालुक्यात वने आहेत. पुणे जिल्ह्यातील पुढील प्रश्न पहा, डॅश ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 लोणावळा आणि खंडाळा. लोणावळा आणि खंडाळा हे पुणे जिल्ह्यातील 5 थंड हवेचे ठिकाण आहेत. पुढील प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्यात पाऊस कमी पडतो. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये पाऊस कमी पडतो. तर पहिला आहे तालुका दौंड आणि बारामती, दुसरा आहे इंदापूर आणि तिसरा आहे शिरूर. या तिन्ही तालुक्यामध्ये पाऊस कमी पडतो. नेक्स्ट आहे, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्यात पाऊस जास्त पडतो. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच. म्हणजेच मावळ व मुळशी, दुसरा आहे वेल्हे व भोर आणि तिसरा आहे आंबेगाव. या तिन्ही तालुक्यामध्ये पाऊस जास्त पडतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्याचे हवामान उष्ण आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच. म्हणजेच पहा, शिरूर व दौंड, दुसरा आहे बारामती आणि तिसरा आहे इंदापूर. या तालुक्याचे हवामान हे उष्ण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश शहर मुळा मुठेच्या संगमावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. पुणे हे शहर मुळा मुठेच्या संगमावर आहे. पुढचा प्रश्न, डॅश नदी मुळा नदीस पुणे येथे येऊन मिळते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुठा. मुठा ही नदी मुळा नदीस पुणे येथे येऊन मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पवना नदी डॅश या नदीची उपनदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुळा. तर पवना नदी ही मुळा या नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅश या नद्या आहेत.
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. तर पुणे या जिल्ह्यामध्ये पहा मांडवी व पुष्पावती, दुसरा आहे इंद्रायणी व भामा आणि तिसरा आहे पवना व मुठामुळा या नद्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट, कुकडी, मीना या डॅश नदीच्या उपनद्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 घोड. तर कुकडी, मीना या पहा घोड या नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न, डॅश ही नीरेची उपनदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कर्रा. कर्रा ही नीरेची उपनदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुळा, मुठा व नीरा या डॅशच्या उपनद्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा. तर मुळा, मुठा व नीरा या पहा भीमा या नदीच्या उपनद्या आहेत. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून डॅश वाहते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भीमा. तर पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून भीमा ही नदी वाहते. नेक्स्ट आहे, डॅश ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा. भीमा ही पुणे जिल्ह्यातील मुख्य उपनदी आहे. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्यात तांदळाचे पीक जास्त होते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा यापैकी सर्वच, म्हणजेच मावळ व मुळशी, दुसरा आहे भोर व जुन्नर आणि तिसरा आहे खेड व वेल्हे या तालुक्यामध्ये तांदळाचे पीक हे सर्वात जास्त होते. नेक्स्ट आहे, डॅश या शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पुणे. पुणे या शहराला खडकवासला या धरणातून पाणी पुरवठा हा केला जातो. पुढील प्रश्न, डॅश या तालुक्यात बाजरी पिकते. तर ऑप्शन क्रमांक 3 दौंड व बारामती या तालुक्यामध्ये पहा बाजरी पिकते. पुढील प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्यात बाजरीचे पीक भरपूर होते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच, म्हणजे पहा पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर व जुन्नर, दुसरा आहे आंबेगाव आणि तिसरा आहे पुरंदर व खेड या तालुक्यामध्ये बाजरीचे पीक हे भरपूर होते. पुढील प्रश्न आहे, पिंपरी चिंचवडला डॅश प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पवना. तर पिंपरी चिंचवडला पवना या प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅश या तालुक्यात विहिरीची संख्या जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर आणि शिरूर. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये पहा विहिरीची संख्या ही सर्वात जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुणे जिल्ह्यात प्राकृतिक विभाग डॅश हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्वच, म्हणजेच पुणे जिल्ह्यातील प्राकृतिक विभाग कोणकोणते आहेत. तर पहिला आहे पहा पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, दुसरा आहे टेकड्यांचा उंच सखल प्रदेश आणि तिसरा आहे पूर्वेकडील पठारी प्रदेश. शेवटचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात डॅश हे घाट आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. तर पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागामध्ये कोणकोणते घाट आहेत. पहिला आहे वरंधा व माळशेज हे 2 घाट आहेत.